मी मस्त करणार आहे जाईचा मोहर, जो आपण त्र्यंबक तोरण घाटातून आणलेला, जे 2-3 वाटे घेतले त्याच्यापैकी एक वाटा करणार। तर आज मस्त जाईचा मोहर करणार आणि मी माझ्या पद्धतीने कशी करते जाईचा मोहर। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात, भाज्या करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, पण माझ्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने कशी करतात आणि सेम नॉनव्हेज खातो ना, जसे फिशचे अंडे खातो ना त्याच पद्धतीने लागतात, इतकी भारी लागतात ना। जे व्हेजिटेरियन असेल त्यांच्यासाठी खूप छान आहे। तर हे भांड घेतलेलं आहे, तर सिंपल ना अशा पद्धतीने निवडायचा। तर बघू शकता आपली जाईचा मोहर किती सुंदर दिसते ना भाजी अशी। तर जाईचा भाजीचा मोहर पण झालेला आहे, भाजी झालेली आहे आणि भाजी पण ऑलमोस्ट 2च राहिल्या, 2 ते 3 चाललेलं आहे। तर ते मोठ्या कुंडीत लावायचं आहे, तर आता इथे ठेवते आणि हे इथे। तर आता मी एवढ्या कुंड्या काढलेल्या आहे ना, एवढ्या गच्चीवर नेऊन ठेवते, बाकीच्या ज्या लागतील त्या ही पण कुंडी ठेवायची आहे। ठेवते नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धोम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आणि कसे आहात तुम्ही? आय होप एकदम छानच असणार, सगळ्यांची तब्येती छान असणार। तर तेच नवीन दिवसाची नवीन सुरुवात, आज थोडा लवकर ब्लॉग सुरू केलेला आहे नेहमीपेक्षा। नेहमी मी 11-12ला सुरू करते, तर आता वाजले आहे 9:30 आणि कियाला इतक्यात गेली स्कूलला। विहान सकाळीच गेला, सकाळीच उठली होती, मस्त त्याला पुरणपोळी वगैरे करून दिलेली। आणि मी ब्लॉग इथून सुरू करते किड्स रूम मधून। तर कुठपर्यंत आलेलं आहे काम तर तुम्हाला दाखवते। सगळं पुट्टी झालेलं आहे, बघू शकता वरती, फक्त इथली बाकी आहे। आणि माझ्या मागचं बघू शकता, सगळं पुट्टीने मस्त छान झालेलं आहे आणि एकदम व्हाईट व्हाईट दिसतंय, खूप भारी दिसतंय एकदम। तर म्हटलं चला अपडेट देऊ तुम्हाला रूमची, किड्स रूमची। तर काम होतच आलेलं आहे, आता पुट्टी दिलेली आहे, त्याच्यानंतर प्रायमर देणार, त्याच्यानंतर मग कलर देणार। तर खूप छान दिसतं, एकदम फ्रेश वाटतंय। तुम्हाला कसं वाटत आहे नक्की सांगा। तर हळूहळू जशा जशा गोष्टी होतील ना तसे मी तुमच्यासोबत शेअर करेलच। तर एक दिवस बंक बेड पण बघायला जायचं आहे, कारण विहान केअरसाठी बंक बेड घ्यायचा आहे आणि हा बेड देऊन टाकायचा। क्वीन साईज बेड आहे हा मोठा। तर हा आता OLX वर किंवा मग कोणाला तरी विचारायचं आहे की कोणाला पाहिजे की नाही, मग देऊन टाकायचा आहे। तर त्यावेळेस आम्ही हा 17,000ला घेतला होता। तर आता त्याची किंमत ऑलमोस्ट खूप 21,000 आहे। तरी पण आम्ही ना 12 ते 13,000 पर्यंत आम्ही हा बेड देऊन टाकू। तर म्हटलं देऊन टाकू आणि मस्त बंक बेड इथे घेणार। तर असं, तर चला आता मी तुम्हाला हे दाखवलं आणि बाकी घरातलं सगळं काम बाकी आहे, आवरायची बाकी आहे। आणि आज स्वयंपाकात थोडं स्पेशल असणार आहे, मस्त गावरान, नंतर काय रान म्हणजे जंगली, तर तुम्हाला कळेल असं। चला, तर इथे ना मी कांदा लसूण मस्त चॉप करून ठेवलेला आहे। लसूण पण थोडा ठेचून घेणार, चॉप नाही करणार। आणि इथे भरपूर सारा कांदा घेतलेला आहे, बघू शकता इथे। तर आता मी मस्त करणार आहे जाईचा मोहर, जो आपण त्र्यंबक तोरण घाटातून आणलेला, जे 2-3 वाटे घेतले त्याच्यापैकी एक वाटा करणार। तर आज मस्त जाईचा मोहर करणार आणि मी माझ्या पद्धतीने कशी करते जाईचा मोहर। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात, भाज्या करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, पण माझ्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने कशी करतात आणि सेम नॉनव्हेज खातो ना, जसे फिशचे अंडे खातो ना त्याच पद्धतीने लागतात, इतकी भारी लागतात ना। जे व्हेजिटेरियन असेल त्यांच्यासाठी खूप छान आहे ही भाजी। तर त्याचे मी पराठे करते, रश्याची भाजी करते, नंतर सुके बोंबील मध्ये टाकून ते करते। तर आज सिंपल आपली अशी भाजी करणार, सुकी भाजी करणार आणि त्याच्यासोबत करणार आहे मस्त बाजरीच्या भाकरी। तर खूप दिवसांनी बाजरीच्या भाकरी पण करणार। तर चला आता स्टार्ट करू आणि जाईचा मोहर काढून घेते आता मी इथून। तर तो कोणता दांडे मोहर का काहीतरी तो
त्याच्यानंतर ही भाजी काय म्हणतात आपली, काय ती बाफळ्याच्या बियांची भाजी, त्याची पण चटणी करायची आहे. आणि हा दांडे मोहर काहीतरी आहे तो आहे. आणि इथे चाईचा मोहर, तर हा एक वाटा पूर्ण करून टाकते आणि एक वाटा आहे तो नंतर करेन मी. बाफळ्याची जी बी आहे ना त्याचा इतका सुंदर वास येतोय ना, सेम बडीशोप ओवा मिक्स असतं ना तसं वास येतोय. तर मी कशी निवडतात, कशी चटणी करतात ती तुम्हाला एक दिवस दाखवेलच. चला आता ठेवून घेते. तर पावसाळा आहे तर रान भाज्या झाल्याच पाहिजे. त्याच्यात भरपूर कॅल्शियम मिनरल्स वगैरे असतात, खूप गुणकारी भाज्या असतात सगळ्या. आणि चाईचा मोहर तुम्हाला माहिती, जसे गणपतीचे दिवस येतात ना त्यावेळेस चाईचा मोहर भरपूर भेटतो आणि आपल्या 21 भाज्यांमध्ये सुद्धा चाईचा मोहर असतो. तर तेच आता इथे ना मस्त चाईचा मोहर काढलेला आहे. तर इथे बघू शकता मस्त असा ताजा ताजा चाईचा मोहर. आणि मी याच्यातच ठेवलं होतं पानामध्ये, तर इतका छान फ्रेश आहे बघू शकता, एकदम मस्त. तर आता आपण निवडून घेऊ आणि चला मी कशी निवडते ते सुद्धा तुम्हाला. तर हे भांड घेतलेलं आहे. तर सिंपल ना अशा पद्धतीने निवडायचा. जे मोहर आहे ना हा मोहर, तर तो असा ओढून घ्यायचा. ओढल्याने सगळे दाणे निघून येतात त्याचे. तुम्ही बघू शकता सगळे दाणे निघून येतात. तर त्या पद्धतीने मी आता सगळं मोहर काढून घेते. आणि आता आपल्या नाशिक मध्ये पण भरपूर येतो चाईचा मोहर. वाटे वाटे असतात, ते 20-20 रुपयाला वाटे असतात. आणि हे पण मी एवढा मोठा वाटा 20 रुपयालाच आणलेला आहे एक. तर बघू शकता या पद्धतीने मी चाईचा मोहर अशी निवडून घेते आता. सोपा पण आहे निवडायला आणि करायला पण सोपा. तर इथे एवढी ना भाजी निवडून झालेली आहे पटापट. तर थोडी बाकी आता ही. आणि मस्त छान वॉश करून घ्यायची आहे. आणि पटकन पण शिजते ही भाजी चाईचा मोहर. तुमच्या इकडे काय म्हणतात चाईच्या मोहरला नक्की मला कमेंट करून सांगा. आमच्याकडे चाईचा मोहर नंतर तर एवढी चाईचा मोहरची भाजी निघालेली आहे निवडून मस्त बघू शकता या पद्धतीने. आता मस्त वॉश करून घेते. इथे तेल घेतलेलं आहे मी 2 चमच तेल घेतलेलं आहे. मस्त तापवायचं आहे. त्याच्यात ना थोडीशी जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला. आणि चिली फ्लेक्स असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर मला लाल तिखट सुद्धा टाकू शकता तुम्ही. तर इथे मी जिरे टाकते, थोडेसे जिरे टाकलेले. आणि हा ना ठेचलेला लसूण, ठेचून घेतला लसूण, भरपूर सारा लसूण टाकायचा आहे. लसूण मस्त फ्राय होऊ द्यायचा एकदम. त्याच्यानंतर लगेच टाकायचे आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर इथे कांदा मस्त ना गोल्डन झालेला आहे, एकदम छान दिसते, एकदम तळला गेलेला आहे कांदा. आता लगेच त्याच्यामध्ये टाकायचं आहे मिरची, जेवढं स्पायसी पाहिजे तेवढं मिरची टाकायची, हळद टाकायची. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेच मसाले टाकायचे नाही, काळा मसाला टाकायचा नाही, गरम मसाला टाकायचा नाही, कोणतेच मसाले असे टाकायचे नाही त्याच्यामध्ये. तर त्याची भाजीची चव एकदम बिघडून जाते. फक्त लाल तिखट, जिरे आणि हळद, कांदा एवढंच टाकलेलं आहे. तर मस्त फ्राय झाला मसाला.
त्याच्यानंतर आपली वॉश करून घेतलेली चाईचा मोहर टाकायचा आहे. तर मस्त आता मिक्स करून याच्यात मीठ टाकायचं. मीठ टाकलेलं आहे. आता फक्त मिक्स करून छानपैकी त्याला पाणी सुटेल. तर इथे मस्त भाजी शिजते आपली चाईचा मोहर. तर एक साईडला लगेच तवा तापत ठेवला, भाकरी करून घेऊ आपल्याला. तर एवढं बाजूचं पीठ होतं. तर मग 4-5 भाकरी करणं फक्त. आज नाही, फुटत नाही थंड पाण्याने केलं तरी. बाजूच्या भाकरी आणि बाकी ज्वारीची भाकर आणि नारळाची भाकर तर गरम पाणी, एकदम कडक पाणी करूनच करते. तांदळाची भाकर गरम पाणी करून, पण बाजूची भाकर आहे ना मी थंड पाणीच करते. तर आता इथे मस्त आणि पीठ मळण्यावर बाजूच्या भाकरीचं कसं पीठ मळतात त्याच्यावर, कारण खूप दाबून दाबून पीठ मळावं लागतं, तेव्हा ते भाकरी छान पण येतात. त्याचा म्हणजे असा चिकटपणा बाहेर निघतो दाबून दाबून केलं की. असं म्हणजे माझी मम्मी सांगते तशी. असं खूप मळायचं असतं. असं आपल्या ह्या याच्याने खालच्या हाताच्या तळव्याने असं असं करून मळून घ्यावं लागतं, तेव्हा ती बाजूची भाकरी एकदम छान येते. आणि मी छोट्याच करते, काही मोठ्या मोठ्या भाकरी नाही करत, छोट्या छोट्या करते. ह्या भाकरी मस्त झाली, बघू शकता. किलो उलटली म्हणून मस्त दिसली. चला तुम्हाला भाजी दाखवते. तर बघू शकता आपली चाईचा मोहर किती सुंदर दिसते ना. अशी झालेली आहे सिंपल अशी भाजी. चाईचा मोहर कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी. आणि इथे 2 भाकरी. तर बघू शकता असं चाईचा मोहर आणि भाकरी कशी वाटते ते नक्की सांगा. चला आता मी घर पण आवरून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. मी हे झाडं काढून ठेवले सगळे, बघू शकता इथले. तर हे सगळे मला झाडं ना गच्चीवर ट्रान्सफर करायचे टेरेसवर. तर बाकीचे तरी अजून झाडं काढायचे. आणि द्राक्षाचं आहे ना हे द्राक्षाचं, ते पण मोठ्या कुंडीत लावून द्यायचं आहे. तर म्हटलं गच्चीवरच नेऊ, सगळे म्हणजे एकदम मोकळं करू इथे टेरेसमध्ये असं विचार चालू. तर मी एवढे आता काढले सध्या. तर अजून मी काढेल, वैभव आली की तेव्हा अजून काढेल झाडं, कोणते काढायचे कोणते नाही. आणि सगळे वरती वाहून द्यायचे म्हणजे गच्चीवर न्यायचे आहे. तर असं आवरायचं आहे, थोडं मोकळं करायचं आहे, कारण खूपच पसारा झालेला आहे. आणि याच्यावर जो भंगार आहे ना तो द्यायचा आहे. तर तो भंगारवाला पण येत नाही, जेव्हा येईल तेव्हा देऊन टाकले. रद्दी आणि भंगार आहे.
तर खूप झाडं कमी करायची, कारण इतकी झाडं आहे ना, पण इतकी कमी केली तरी असं म्हणजे वाटतं की खूपच झाड आहे. तिथलं आवरायचं आहे, त्याच्यानंतर इकडचं आहे ना या साईडचं, इथलं पण आवरायचं आहे सगळं. तर असं तर चला आता मी ना आंघोळ करायची मला, आणि केस पण हेअर वॉश करायचे आहे, आणि मग नंतर टेरेस आवरायला घेऊच. तेव्हा दाखवतेच मी कोणकोणती झाडं काढलेली आहे वरती नेण्यासाठी. तर चला बोलते नंतर. तर आता मी एवढ्या कुंड्या काढलेल्या आहेत ना, एवढ्या गच्चीवर नेऊन ठेवते. बाकीच्या ज्या लागतील त्या ही पण कुंडी ठेवायची आहे. तर ही नंतर आधी या छोट्या छोट्या नेऊन ठेवते सगळ्या. लिंबूचं बघितलंच ना, पण टाकावं लागेल. ये बघ एक येलो झालं ना, हे बघ. तोडायचं का? ठेवते. तरी इथे द्राक्ष आणलेलं आहे, तर ते मोठ्या कुंडीत लावायचं आहे. तर आता इथे ठेवते, आणि हे इथे. तर इथे आता झाडांना पाणी टाकून देते. तर हे पण न्यायचं आहे वरती, पण ही खूप जड आहे, ते दोघांनाच न्यावं लागेल. हे अजून 2-3 कुंड्या काढते. तर इथे ना याच्यामध्ये तोंडुळ्याचा वेल आहे हा. तर म्हटलं वरती ना अशीच ती कुंडी मग, कारण त्याच्या दुसरं काहीच लावलेलं नाही आहे. हा एवढा तोंडुळ्याचा वेल आहे. मी काय म्हणते, ही कुंडीच वरती नेऊन ठेवू, त्याच्यातच राहू दे तोंडुळ्याचा वेल. साईडला काकडी वगैरे लावता येईल ना आपल्याला. तर आता ह्या ना कुंड्या काढून ठेवलेल्या आहे, आणि मग डायरेक्ट वरतीच घेऊ. आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला मेथी काहीतरी अशा भाज्या वगैरे लावता येईल याच्यामध्ये. आणि वरती ऊन पण असतं, उन्हामध्ये मस्त छान भाज्या येतील. इथं कसं उन्हाचा प्रॉब्लेम, ऊन एकदम थोडा वेळ येतं, तर भाज्या पण नीट अशा येत नाही. आणि द्राक्षाचा वेल होता, तो पण थोडंसं पानं पिवळे होत होते, मग मी वरती नेऊन ठेवलं. तर आता मोठ्या बादलीत लावावं लागेल. आणि तुम्हाला माहिती वरती लिंबू वगैरे किती छान येतात. लिंबू पण मला ना मोठ्या कुंडीत ट्रान्सफर करायचे, मोठ्या एका याच्यात मोठ्या ड्रममध्ये ट्रान्सफर करायचं आहे. त्याला अशी कुंडी आहे, तर ती पण छोटी पडते आता, म्हणून त्याचे लिंबू आहे ना छोटे छोटे असे, म्हणजे छोटे असं तरी पडून जातात. तर त्याच्यामुळे मग ते पण मला ट्रान्सफर करायचंच आहे आता लवकर. तर आता ह्या कुंड्यांना हळूहळू आम्ही वरती नेऊ. आणि इथला सगळा आता पसर आम्ही आवरून देते. आज एवढं थोडं करते, बाकीचं मग उद्या करेल. असं रोज थोडं 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 करून सगळं मोकळं करणार आहे. आणि जे म्हणजे शोची झाडं आहे ना तेच ठेवणार इथे, जे असे म्हणजे इनडोअर प्लांट्स जे टिकतात, सावलीमध्ये येतात चांगले, तेच ठेवणार. तर आता ह्या कुंडीमध्ये मी ना पानाचं झाड लावून देते. आणि याच्यात ऑलरेडी लाल माती आहे, जी नर्सरीतून आणते ती, आणि त्याच्यातली पण लाल माती सगळी.
तर पाण्याचं झाड मस्त लावून दिलेलं आहे, बघू शकता इथे मोठ्या कुंडीत, आणि छान ग्रो होईल. आणि तरी एवढी माती उरलेली आहे, तर ते आता वरती जेव्हा द्राक्ष लावायला जाऊ ना, तर सगळी माती वरती न्यायची, ती अजून तिकडे माती आहे, पोत्यामध्ये माती आहे, तर ती सगळी आणून घेतलं आता. नंतर आवडते कारण खूपच दमली, हात पण खराब झाले बघू शकता, आणि लाल लाल झाले कुंड्या ओढून ओढून. तर चला आता चहा वेगळं ठेवते आणि मग बोलते. इथे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, मस्त आखी मसूर, भात, पोळी आणि मस्त ना रान भाजी केलेली आहे, आपली काय म्हणतात बांबूची भाजी तुम्हाला दाखवलेली आहे. तर मस्त माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि आता जेवणच करू कारण भूक लागलेली आहे. तर तेच चला आता ना व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला ब्लॉग बघायला आवडला असेल. आज टेरेसचं मी थोडंसं आवरलं आणि तुम्हाला लहान भाजी आपली काय म्हणतात चाईचं मोहोर, त्याची मी भाजी कशी करते ती रेसिपीसुद्धा सांगितली, दाखवली. तर कशी वाटली ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर तेच आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.